गद्दार कार्यक्रमामध्ये ठाण्याच्या अरुणाताई आता येणार आहेत. छानसं हलकं फुलकं म्हटलं तर मनोरंजन आहे. खरं तर आठवण झाली मला वि. स. खांडेकरांची. रातराणीच्या सुगंधाची कोणी चर्चा करत नसतं. वाऱ्याच्या एका झुळकेबरोबर तो आला की मन कसं मोहून जातं. चिमुकल्या चबकड्याच्या पाप्याची अवीट गोडी पुस्तकात वर्णिता येत नाही. ओठांच्या एकाच स्पर्शानं त्या माधुर्याची चव चाखता येते. थोडक्यात काय, आचरण सुद्धा वर्तन केलं, कृतीची जोड दिली तर हे सगळं जे चाललंय त्याचा फायदा, नाही तर सगळं छान छान छान. एनिवे, अरुणाताई स्त्रीरोग प्रसूती तंत्र या विषयामध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या वैद्य आहेत आणि डॉक्टर अरुणाताई टिळक ठाण्याला घोडबंदरला फेमस आहेत. त्यांचं क्लिनिक आहे तिथे. नियोजन आहाराचे अन्न हे पूर्णब्रह्म या विषयावर अनेक व्याख्याने देणाऱ्या अरुणाताई आकाशवाणीवरती वृद्धांना मार्गदर्शन करतात. IBN लोकमतबरोबर त्यांची मुलाखत झालेली आहे. वैद्यराज, वनौषधी, आरोग्यम अशा अनेक मासिकात त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. मटा लोकसत्तामधून त्यांचे अनेक लेख पण प्रकाशित झाले. विविध व्यावसायिकांसाठी आहार कसा असावा हे अशा लेखमाला एकत्रित करून त्याचं संकलन करून त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालंय. आयुर्वेद विज्ञान मंडळाचा उत्तम ग्रंथ पुरस्कार त्यांना लाभलाय. ज्याचा अभ्यंकर स्मृती पुरस्कारही त्यांना मिळालाय. मराठा मंदिर साहित्य पुरस्कार संशोधन विभाग प्रथम क्रमांकाचा पुरस्कार त्यांना मिळाला, ज्या ठिकाणी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आदरणीय अनिल काकोडकर उपस्थित होते. त्यामुळं अशा छान तरतरीत अरुणाताईंना आपण ऐकूया. गेली 5 वर्ष त्या मोफत तपासणी शिबिरातून सुद्धा काम करतायत. वनवासी कल्याण आश्रमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अशी शिबिरं होत असतात. मी अरुणाताईंना विनंती करीन की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. थँक्यू. प्रथम श्री धन्वंतरीला मी नमन करून माझ्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. असं बघा की इथे असलेले सगळे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आणि माझ्या सगळे मित्रमैत्रिणींनो, कालपासून आपण आहारावरती डॉक्टर चौगुल्यांचं भाषण ऐकलं. इथे अनेक डॉक्टर आलेले आहेत आणि मला असं सांगावंसं वाटतं की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो ना, तेव्हा काय खाऊ नकोस ह्याची भली मोठी लिस्ट लिहून दिली जाते. आणि अशा वेळेला काय खावं हे जर आपण रुग्णांना सांगितलं ना, त्यांना खूप आवडतं. आणि मी एक लेडी डॉक्टर आहे, OPD चालवते. त्यावेळेला माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात आणि त्यांना मी एखादी रेसिपी सांगितली, जसं मॅडमनी काल सांगितलं, तर ते त्यांना खूप अपील होतं. आणि आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये जेव्हा आपल्याला 1 डिश मील असं जर देता आलं तर ते खूप चांगलं होतं. कारण आपली मुलं जेव्हा सकाळी शाळेमध्ये जातात, सकाळी 7 वाजता सगळ्यांच्या बस येतात, त्यांना एक स्मॉल रिसेस मध्ये डबा द्यावा लागतो, लॉंग रिसेस असते, परत घरी आल्यावरती काहीतरी द्यायचं असतं. अशा वेळेला आपण त्यांना पूर्ण अन्न काय देऊ शकतो त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर मी आता आयुर्वेदाचे डॉक्टर आहे, तर या आयुर्वेदाला 5000 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. म्हणजे आयुष्य वेद हा आयुर्वेद हा, आणि हे परंपरागत पिढ्यानपिढ्या चालत आलेलं जे शास्त्र आहे ना, म्हणजे आपली आजी, आपली पणजी, आपली आई जे आपल्याला अन्न देत होती ते जर आपण आपल्या आहारात ठेवलं तर आपण निरोगी राहू. म्हणजे बघा की हा आपल्या ज्या ऋतूंमध्ये बदल होतो, तर त्या ऋतूनुसार जर तुम्ही आहार घेतलात, म्हणजे माझ्याकडे वेळ खूप कमी आहे तर मी पटापट प्रत्येक मुद्दा टच अँड गो करते. तर ऋतूनुसार जर आपण आहार घेतला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपण आपली प्रकृती ओळखून जर आहार घेतला तर त्यानुसार घेतलेला आहार हे सगळ्यांचं आरोग्य टिकवतं. म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की वात, पित्त आणि कफ अशा त्रिदोषांची प्रत्येकाची प्रकृती बनलेली असते. बघा, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये विचार करा की आपल्या मुलांपैकी, आपल्या नवऱ्यापैकी, बायकोपैकी जेव्हा आपण म्हणतो की चल जेवायला चल पटकन, तो म्हणतो नको ना, आता भूक नाहीये मला. पण एखादं तुमचं छोटं मुलं असेल ना, तो म्हणतो आई मला आत्ताच्या आत्ता खायला ते भूक लागले. किंवा तुम्ही जर खाल्लं नाही तर तुमचं डोकं दुखायला लागतं, म्हणजे ती पित्ताची प्रकृती आहे. पहिलं जे सांगितलं ती कफाची प्रकृती आहे.
आणि वात प्रकृतीचे जे लोक असतात ना त्यांना कधी इरॅटिक असतात, म्हणजे कधी भूक लागते कधी लागत नाही, कधी 2 पोळ्या खातील कधी 1 पोळी खाऊन पण त्यांची भूक भागेल. म्हणजे आपल्या घरामधली जी आपली मुलं आहेत, आपली नातवंड आहेत, त्यांचं जर आपण असं परीक्षण केलं तर आपल्याला समजू शकतं की आपल्या जे मूल आहे ते कुठच्या प्रकृतीचं आहे. आणि त्यानुसार जर आपण आपला आहार तयार केला, म्हणजे बघा की जर एखादा पित्त प्रकृतीचा व्यक्ती असेल घरामध्ये तर त्याला ना उष्ण आहार चालत नाही. त्याला आपण थंड गोष्टी दिल्या तर त्याला आहारामध्ये खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे तुम्ही त्यांना जर खूप स्पायसी जेवण दिलं तर त्यांना ते चालत नाही. पण कफ प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात आणि वात प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना तुम्ही जर उष्ण आहार दिलात तर त्यांना तो आवडतो आणि त्यांच्या आरोग्यासाठी तो पचतो, चांगल्या प्रकारे तो त्यांना उपयोगी ठरतो. तर हे जे असं ऋतूनुसार जे जेवण आहे, आपण प्रकृतीनुसार जेवण बघितलं. आपण नेहमी काय म्हणतो की आहार चौरस असावा, कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स यांनी उपयोगी असावा. पण आयुर्वेद असं सांगतं की आपला आहार हा षड्रसात्मक असावा. षड्रसात्मक म्हणजे कसा की मधुर, आम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय हे जे 6 रस आहेत आपल्या जिभेवरती आपण प्रत्येक ह्याची चव घेत जातो. आणि तुम्ही ना पंचेंद्रियांना सुखावणारं ताट जे आहे ते डोळ्यापुढे आणा. म्हणजे आपण आता कालच अक्षय तृतीया झाली, परवा आपण देवाला छान नैवेद्य दाखवला. म्हणजे कसं की वरण भात आहे, त्याच्यामध्ये पांढरा शुभ्र भात आहे, पिवळं वरण आहे, डावीकडे चटणी, कोशिंबीर, लिंबाची फोड, उजवीकडे भाज्या, आता छान आमरसपुरी केली आहे. तर आपण ना पंच ज्ञानेंद्रियांनी जेवत असतो आणि हे असं जेवण आपण दररोज नक्की बनवू शकतो. म्हणजे ते जेवण बघून त्या जेवणाचा वास घेऊन सुद्धा ती मुलं म्हणतात आई मला आत्ताच्या आत्ता वाढ मला भूक लागली. तर हे जेवण जेवायची सुद्धा पद्धत असते. म्हणजे बघा आपण ज्या पद्धतीने नैवेद्याचं ताट वाढतो, म्हणजे आपण डावीकडे जे लिंबू वाढतो, चटणी वाढतो, त्याच्या बाजूला थोडंसंच आपण गोड वाढतो, म्हणजे खीर असते, पुरण असतं. तर आपण जेवणाची सुरुवात ही नेहमी मधुर रसाने करायची असते. म्हणजे ते आपण खीर पुरण थोडंसंच वाढतो आणि त्यांनी काय होतं आपलं अन्नाचं जे पचन असतं ना तर त्याच्यामध्ये पहिलं जे असतं ते कफाची प्रवृत्ती सुरू होते. कफ दोष जो चांगला आहे तो निर्माण होतो आणि त्यासाठी आपण आपल्या जेवणाची सुरुवात ही मधुर रसाने करायची असते. आपण बरोबर उलट करतो. आपण कुठेही गेलो, जेवणामध्ये गेलो तर हल्ली जेवणाच्या शेवटी डेझर्ट्स असतात, जेवणाच्या शेवटी आईस्क्रीम असतं. त्यामुळे तुम्ही ह्याच्या पुढे कटाक्षाने असं करा की तुमच्या पुढे जर बुफे असतो तुम्ही काही घेऊ शकता ना. मग जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्या गोड गोष्टी जेवणात सुरुवातीला घ्या. आणि कषाय म्हणजे तुरट रस. आपल्याकडे जेवणाची शेवट जी आहे ती ताकाने करायची पद्धत आहे आणि त्यामुळे तुमचं अन्न सुखाने पचतं. परत बघा हे ताक सुद्धा घेताना थोडंसं घ्यायचं, एक वाटीभर. आवडलं म्हणून 4-4 वाट्या ताक नाही घ्यायचं, कारण अतिपरिचयात अवज्ञा. म्हणजे आपण काय खातो, किती खातो, ह्या सगळ्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. इथे ना खूप छान आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी नियम सांगितलेले असतात. म्हणजे आपलं जे पोट असतं ना त्याला त्यांनी 3 भागामध्ये विभागाला सांगितलंय. म्हणजे एक भाग जो असतो तो आपल्या सॉलिड फूडसाठी, एक लिक्विड फूडसाठी आणि एक भाग त्याच्या चलन वचलनासाठी. म्हणजे आपलं मिक्सर सगळ्यांनी डोळ्यापुढे आणावा की आपण किती खावं. म्हणजे समोर एवढं सगळं मोठं प्लॅटर आहे, मोठं बुफेचं टेबल लागलाय, पण मी प्रत्येक गोष्ट खायची का? लग्नाला गेलो म्हणजे प्रत्येक गोष्ट मी चव बघायची का? तर आपण जेवणामध्ये आपलं जे अन्न असतं त्यातला एक भाग सॉलिड फूड. आपण मिक्सर जेव्हा लावतो तेव्हा प्रत्येक स्त्रियांनी बघा की आपण मिक्सर वरपर्यंत भरला तर तो चालतो का? नाही चालत. आपण त्याला तो 3/4 भरतो, वरती एक जागा सोडून देतो. त्याप्रमाणे जर आपण आपलं जेवण घेतलं तर आपण नक्की निरोगी राहू. मी जसं ऋतूंवरती आले की आता हा ग्रीष्म ऋतू आहे. आता बघा छान कैरीचं पन्ह आपण देवीला नैवेद्य दाखवतो, कैरीची डाळ असते ती आपल्याला फक्त ह्या ग्रीष्म ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा चैत्र महिना सुरू होतो तेव्हा ती खावीशी वाटते. एक पाऊस पडू दे, तुम्हाला वाटेल का ती कैरीची डाळ खावीशी? नाही वाटत. म्हणजे आपण आपल्या ऋतूनुसार आहार घेतला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि इथे अजून एक सांगेन, जेव्हा ऋतू बदलतो म्हणजे हे जे 3 उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे जे ऋतू आहेत ना तर त्या प्रत्येक ऋतूमध्ये एका दोषाची संचिती होते आणि दुसरा दोष म्हणजे मी जे आता वातपित्त कफ सांगितलं. तर तुम्ही बघा जेव्हा एखादा ऋतू बदलतो त्याच वेळेला बरेच आजार होतात. म्हणजे जेव्हा आपण थंडी संपते आणि त्याच्यानंतर जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा कफाचे खूप आजार होतात. किंवा जेव्हा पाऊस पडतो किंवा ऑक्टोबर हीट जेव्हा येते त्यावेळेला व्हायरल इन्फेक्शन्स, मुलांमध्ये मिझल्स वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात. त्यामुळे आपण त्या वेळेला आहार कसा घ्यावा हे ऋतू बदलामध्ये येतं. आता थोडंसं
जसं ताईंनी मगाशी सांगितलं की लोकसत्तामध्ये माझे लेख येत होते, तर कोविड हे सगळ्यांना जशी वाईट गोष्ट होती तशी पर्वणी पण ठरली होती. आणि लोकसत्ताने मला सांगितलं की तुम्ही विविध व्यावसायिकांसाठी आहार हे तुम्ही सदर लिहाल का, जे आहार माझा आवडीचा विषय असल्यामुळे म्हटलं हो लिहीन. आणि दर 15 दिवसांनी ते सदर त्याच्यामध्ये येत होतं आणि ते विषय खूप फुलत गेले. आणि आता आपल्या इथे ओमदादा आहेत जे मानवतला असतात, शेतकरी आहेत. आणि मग माझ्या ह्याच्यामध्ये असे एक एक विषय येताना मी त्याच्यामध्ये एक शेतकऱ्यांचा आहार कसा असावा हा सुद्धा विषय घेतलाय. कारण जो आपल्यासाठी अन्न पिकवतो त्याच्या आहाराची काळजी आपण घ्यायला पाहिजे ना. आणि ह्या ठिकाणी मग मी त्याच्यामध्ये वैमानिकांचा आहार कसा असावा, एअर होस्टेसचा आहार कसा असावा, पुरोहित जे आपल्याकडे येतात, जे सगळी आपली घरामधली धार्मिक कृत्य करतात, पण आपण बघा की त्यांना आपण जेव्हा आपल्याकडे बोलवतो तेव्हा आपण त्यांना काय साबुदाण्याची खिचडी देतो. आणि एका घरातून दुसऱ्या घरामध्ये पूजा जर ते सांगायला जात असतील आणि तो जर तेच सतत साबुदाण्याची खिचडी खाली त्यांचं आरोग्य राहील का. अशा वेळेला आपण त्यांना जर दूध देतो तर त्या दुधामध्ये आपण जर गरम दुधामध्ये सुंठ घालून दिली, वेलची घालून दिली, केशर घालून दिलं तर त्या गुरुजींना ज्याच्या त्यांच्या आवाजावरती काम करायचं असतं त्यांचं आरोग्य आपण टिकवायला मदत करू शकतो. आणि ह्या ठिकाणी मला सांगायला असं आवडेल की हा व्हॉट्सअपचा जसा ग्रुप आपला पुस्तक प्रेमींचा फुलला तसं त्यावेळेला माझे आर्टिकल्स व्हॉट्सअपवरती मी टाकत होते आणि ती आर्टिकल्स इतक्या ग्रुप्समध्ये जात होती. तर त्यावेळेला जेव्हा पुरोहितांचा आहार आला तर तो एक ब्राह्मण महासंघ म्हणून आहे आणि त्याच्यावरती तो आहार केला आणि त्यांच्या एवढ्या कॉम्प्लिमेंट्स मला आल्या की हो मॅडम, ह्याच्यापुढे आम्ही ज्या घरी जातो, जिथे आम्ही यजमान म्हणून जातो, त्यांनी सुद्धा आम्हाला बदल केला आमच्या देण्याच्या गोष्टीमध्ये आणि ह्याचा आम्हाला आहार म्हणजे आमचं आरोग्य चांगलं राहायला मदत झाली. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नर्तकांच्या वरती आहार कसा असावा, गाण्याऱ्यांच्यासाठी आहार कसा असावा, ह्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये एक हमालांवरती सुद्धा मी विषय घेतला. आणि आमचे जेव्हा पेशंट येतात तर एक हमाल माथाडी म्हणून त्यांचा एक संघ आहे आणि त्याच्यामध्ये मी असं लिहिलं आहे की हे जे कष्टकरी असतात तर त्या कष्टकऱ्यांचा जो आहार आहे ना तर ते थंडीच्या दिवसामध्ये जे आपलं जे ह्याचं तेल असतं, आपण जे करडईचं तेल, तर त्या करडईच्या तेलामध्ये उडदाची डाळ ते भाजतात आणि त्या उडदाच्या डाळीमध्ये ते गूळ घालतात आणि तो छोटा लाडू बनवायचा असतो. आणि जे कष्टाची कामं करतात त्यांनी जर तो एक लाडू खाल्ला तर ते खूप दिवसभर काम करायला त्यांना ताकद देते. आणि ते बोलले की हा तुम्ही जो विषय मांडलात ना खूप आवडला. म्हणजे आमच्या आजी, आमचे आजोबा, म्हणजे असं त्या हमालाने मला सांगितलं की हे आम्ही परत चालू करू. म्हणजे ह्या व्हॉट्सअप ग्रुपचा हा असाही चांगला फायदा झाला. आणि आज हे पुस्तक मी इथे मागे आहे आणि ह्याच्यामध्ये मी जे आत्ता सांगितलं की आपल्याकडे ऋतुचर्या कशी असावी, आपला आहार कसा असावा, इथे आयुर्वेद शास्त्र असं वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे हे जे 5000 वर्षाचं संचित आहे ना की त्या आयुर्वेद शास्त्रामध्ये अशा विरुद्ध आहार हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे आपण जे जेवण घेतो, आपल्या प्रत्येकाने जेवणामध्ये विचार करा की आपण जेवणात पनीर किती वापरतो. आणि जे पनीर आहे ते आपण दुधामध्ये लिंबू पिळून फाडून घेतो. आपण जेव्हा हॉटेलात जातो तेव्हा प्रत्येक जण पहिलं स्टार्टर हे पनीर शिवाय सुरूच होत नाही आणि परत त्या पनीरमध्ये तुम्ही भरपूर दूध घालता, साय घालता, म्हणजे तुम्ही ते दूध जे आहे ते ऑलरेडी फाडलाय, त्याचा रस जो आहे तो आंबट आहे आणि त्याच्यामध्ये मधुर रस घातलाय. म्हणजे हे रसांचं कॉम्बिनेशन असं जर चुकीचं केलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच त्रास होतो. आणि ही गोष्ट ना मला माझ्या पुढे जे सगळे आहेत, जे लोक आहेत, त्यांनी आपल्या घरी गेल्यावरती आपल्या मुलांना, नातवंडांना हा विषय समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. कारण हे सगळे आपल्या भारत देशाचे आधारस्तंभ आहेत. जेव्हा आमच्याकडे लोक येतात, जेव्हा मुलं येतात, तेव्हा असं बघतो की 18व्या वर्षी सुद्धा हार्ट अटॅक येतो. तेवढंच काय, पण 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा कॅन्सर होताना दिसतो. आणि ह्या सगळ्याचं कारण आपल्या चुकीच्या आहारामध्ये, चुकीच्या विहारामध्ये, जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, PCOD सारखे आजार, स्थौल्यासारखे आजार, इन्फर्टिलिटी सारखे आजार, हे सगळे चुकीच्या आहाराने होतात. आणि हे आपल्या हातात आहे, गृहिणीच्या हातात आहे की आपण हे कसं बदलायचं. आता बघा, पिझ्झा खायला आपण जेव्हा जातो तेव्हा 1500 रुपयाचा तो कडमडलेला पिझ्झा खायला 1-1 तास मुलं वेटिंग मध्ये असतात आणि त्यांना जर सांगितलं तू हापूसचा आंबा खा, हल्लीची मुलं म्हणतात छे मला नाही आवडत. म्हणजे 1500 रुपये आणि 50 रुपये तुमचं आरोग्य कशात आहे. म्हणजे हे मी माझ्या घरापासून सांगते. माझी मुलगी सुद्धा, मला पिझ्झा आवडतो, मी पिझ्झा खाणार. पण ह्याच्या जोडीला मला एक खूप आनंददायी पण अशी गोष्ट वाटते की माझ्याकडे येणारी जी मुलं आहेत, जी छोटे पेशंट्स आहेत,
जेव्हा मी त्यांना सांगते की हे खाल्ल्याने तुला त्रास होतो, तू हे खाऊ नकोस, तर ती मुलं ते खात नाहीत आणि ते आपल्या आईला सांगतात की मला हे देऊ नकोस, मला याने त्रास होतो. आणि जेव्हा ह्या मुलांच्या तोंडून तसं ऐकायला मिळतं ना, तेव्हा खूप छान वाटतं. त्यामुळे आपण आपल्या मुलांना काय जेवण देतो, ती मुलं बाहेर काय खातात हे त्या आईने बघणं पण खूप गरजेचं आहे. आणि आपण आपल्या जेवणामध्ये, मी एकच विषय सांगते की विरुद्ध आहार कसा नसावा. म्हणजे आपण बघा, पूर्वीच्या काळी दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये केळं कुस्करायचं, शिकरण म्हणतात, आणि ती शिकरण कालवली आणि पुढ्यात ठेवले की जेवण व्हायची. किंवा जर घरातल्या बाईला जेवण कमी पडलं तर ती लोणच्या बरोबर जेवण भागवायची, किंवा शिळं उरलं तर ते शिळं जेवण ती फक्त स्वतः खायची. पण ह्या सगळ्यांनी, आज आपण मदर्स डे साजरा करतोय, पण ते आपल्या आईचं आरोग्य, आईच्या पानामध्ये काय आहे हा विचार तरुण मुलांनी करणं खूप गरजेचं आहे की माझी आई नक्की जेवण कशाबरोबर करते. आणि मला सांगायला खूप आवडेल, माझी आई जी आहे अजूनही, तर ती नेहमी आम्हाला सांगायची की आपण जे पदार्थ बनवले ते घरात आम्ही चौघं होतो, मी, माझे आई बाबा आणि भाऊ, तर ते 4 भागामध्ये विभागणी करायची, प्रत्येकाच्या पोटात तेवढं अन्न गेलंच पाहिजे. हे जर आपण आपल्या मुलांना सांगितलं तर आपण सगळ्यांना वाटून देण्याची जी वृत्ती हल्ली नाहीच उरली मुलामध्ये. मला आवडलं तर मी खाऊन टाकणार. आणि ती सांगायची प्रत्येक गोष्ट ही संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या आहारात जर पाळल्यात तर मला वाटतं की माझ्या 10 मिनिटाचा काहीतरी उपयोग झाला. तुम्ही सगळ्यांनी माझं भाषण शांतपणे ऐकून घेतलं. मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. आणि मी हे पुस्तक कृष्णा सरांना देऊ इच्छिते. मी एक प्रश्न विचारू का? कुठच्याही फळामध्ये तुम्ही दूध घालू नका. जर घालायचंच असेल तर त्याच्यामध्ये जो आपण चक्का लावतो, म्हणजे दही जे आपण टांगतो, तो तुम्ही जर मिसळून खाल्लं तर चालेल. ह्याच्यामध्ये सांगण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत ना की प्रत्येक विषयावर आपण 1-1 तास 2-2 तास बोलू शकतो. आणि ह्याने आपलं आरोग्य आपण आपल्या हाताने आपण कसं बिघडवत असतो. त्यामुळे एकच सांगेन की आपण पारंपरिक आहार घ्या. आपण ज्या देशात राहतो, जिथे जे पिकतं, म्हणजे आपण जर इथे कोकणपट्टीत राहतोय तर आपल्याकडे जर आपण शेंगदाण्याचं तेल वापरत असो आपल्या घरामध्ये परंपरेने, तर तेच वापरा. नॉर्थमध्ये गेलात तर ते मोहरीचं तेल वापरतात. तुम्ही साऊथला गेलात तर ते खोबरेल तेल वापरतात. त्यामुळे त्या देशामध्ये जे पिकतं, म्हणजे ऑलिव्ह ऑइल तुम्हाला 1500 रुपये लिटर आणि 4000 लिटरची काहीही गरज नाहीये. आणि अजून एक मला अगदी ठामपणे सांगावं असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये साजूक तुपाचा जरूर वापर करा. 2 चमचे साजूक तूप खाऊन कोणाचंही कोलेस्ट्रॉल वाढणार नाहीये. कारण कसं आहे ना की आपल्या जेवणातला स्नेह जो आहे तो अगदी निघूनच गेलाय. म्हणजे आपण म्हणतो की मी माझे सांधे कुरकुरतात, मला संडासला साफ होत नाही. अरे पण डॉक्टर जेव्हा सांगतात की तुला हार्ट अटॅक आला, चल आता आजपासून तेल बंद, तूप बंद, 2 ml तेलात जेवण बनवायचं. पण ते खरोखर तसं आहे का? तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढ्या अन्नामध्ये तेवढं तेल तूप जाणं गरजेचं आहे. त्यामुळे 2 तूप जरूर खा. 2 चमचे A2 गीर गाईचं खाल्लं तर अजूनही चांगलं. थँक्यू व्हेरी मच.